ठरलं तर मग मालिकेचा आजचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आजच्या भागाला सुरुवात करूया. सगळ्यात आधी आपण पाहतो की सायली बसलेली असते आणि सगळ्यांची जोरदार अशी तयारी चालू असते. सोरोटीचा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी सगळ्यांनीच तयारी करायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यातच आता सांगितलेलं असतं सायलीला की पूर्णाजीने तुम्हाला आतमध्ये बोलवले. पूर्णाजीने बोलवले म्हटल्यावर सायली उठून लगेच पूर्णाजीच्या रूममध्ये जाते. पूर्णाजी आता रूममध्ये बसलेलीच असते. तिने सायलीसाठी खूप छान असं गिफ्ट आणलेलं असतं आणि तेच गिफ्ट तिला सायलीला द्यायचं असतं आणि यासाठी पूर्णाजी येऊन बसते आणि पूर्णाजी आता सायलीला बघते आणि सायलीला जवळ बोलवते. सायली म्हणत असते की पूर्णाजी काय झालं मध्येच तुम्हाला का बोलवून घेतलंस. त्यावर पूर्णाजी आता सायलीला सांगत असते की सायली, जेव्हापासनं आम्हाला तू ही गुड न्यूज दिली तेव्हापासनं मी तर तुला काहीच दिलं नाही आणि त्याचसाठी मी ठरवले की आज तुला काहीतरी द्यायचं आणि म्हणूनच मग मी तुला बोलवून घेतलं, असं देखील आता पूर्णाजी बोलत असते. त्याच वेळेला काय आहे पूर्णाजी यामध्ये, तेव्हा लगेच पूर्णाजी तो बॉक्स ओपन करून दाखवतात. तर सायली जेव्हा तो बॉक्स उघडून बघते तेव्हा त्यामध्ये असलेली ती सोन्याची चैन पाहून सायलीला आनंद होतो. सायली म्हणत असते की पूर्णाजी खरंच हे माझ्यासाठी आहे का. तेव्हा सायलीला पूर्णाजी सांगते की हो, हे सगळं तुझ्यासाठी आहे. कारण खरं तर ना, जेव्हा तू प्रेग्नंट होतीस तेव्हा खरं तर तन्वी म्हणून माझ्यासाठी जे हवं नको ते सगळं काही करत होतीस. म्हणूनच ना मला असं वाटतं की या सगळ्या काही गोष्टी घडता आहेत, तर मला असं वाटलं की तुला त्यावेळेला जे काही द्यायचं होतं ते देता आलं नाही आणि म्हणूनच मग मी असा विचार केला की तुझ्यासाठी हे सगळं काही परफेक्ट आहे आणि म्हणूनच मग तुझ्यासाठी ही चैन आणली. अगं खरं तर ना, ही चैन ना माझ्या छोट्या तन्वीसाठी मी घेऊन ठेवली होती. तेव्हा मी विचार केला होता तिला आली का देईन, पण ती काही आलीच नाही ना. मग शेवटी ही चैन तुझ्यासाठी, असंही आता पूर्णाजी म्हणत असतात. सायलीला खूप जास्त भारी वाटत असतं, कारण तन्वीसाठी घेतलेली चैन आता तिला भेटत असते आणि तीच खरी तन्वी असते. हे अजूनही तिने कोणाला सांगितलेलं नसतं, पण तिला आता हे सगळं काही जाणवत असतं आणि त्यामुळेच ना तिने आता पूर्णाजीने दिलेली ती चैन घेते. पूर्णाजी आता म्हणत असतात की दे ही चैन ना, मीच तुला घालून देते आणि असं बोलून आता ती चैन तिच्या गळ्यामध्ये ती घालून देते आणि तेव्हा सायली खूप जास्त खुश झालेली असते. तिला आता आनंद झालेला असतो आणि ती विचार करत असते की फायनली जे काही मी ठरवलं होतं अगदी तसंच होतंय आणि त्यामुळेच ना तिच्या चेहऱ्यावर हसू असतं. पूर्णाजी सायलीला सांगत असते की ही जी चैन आहे ना ती आजच तू या प्रोग्रामला घालायचे. थांब, मीच तुला ही चैन घालून देते. असं बोलून पूर्णाजी स्वतःच्या हाताने सायलीच्या गळ्यामध्ये ती चैन घालून देते. जेव्हा सायली ती चैन एकटक बघत असते ना, तेव्हा मात्र आता सायलीला पूर्णपणे जे काही भूतकाळात घडलेलं आहे अदृश्य ते आता पुन्हा आठवू लागतं आणि सायलीला जसे ते प्रसंग पुन्हा आठवू लागतात ना, तसं सायली आता एका वेगळ्याच तंद्रीमध्ये निघून जाते. तेच आता सायली या सगळ्याचा विचार करत असते. तेव्हाच ना पूर्णाजी तिला सांगत असते की काही काळजी करू नकोस, काही टेन्शन घेऊ नकोस, मी आहे तुझ्यासाठी आणि तू जे काही ठरवलं आहेस ना ते एकदम परफेक्ट घडेल, काळजी करू नकोस, असंही म्हटलं जातं. तेच आता इकडे सगळीजणं तयारी करत असतात आणि आज काय फक्त कामच करायचं आहे का, आम्हाला कॉपी वगैरे भेटणार नाही आहे का, असं म्हटलं जातं. तेच इकडे अस्मिताची खूप जास्त चिडचिड होत असते. तर इकडे असणाऱ्या अश्विनचं बरोबर अस्मिताकडे लक्ष असतं. तो आता तिच्याकडे बघत असतो आणि तो तिला म्हणत असतो की काय चाललंय नेमकं तुझं, तुझी चिडचिड एवढी का होते. तर तिच्याकडे जाऊन तो जेव्हा विचारतो तेव्हा मात्र ती म्हणत असते की काही नाही, सहज, आणि असं बोलून ती विषय मारायचा प्रयत्न करत असते. तेच आता दुसरीकडे माहिती असतं की आता अश्विन आपल्याला प्रश्न विचारणार आणि त्याच्या प्रश्नांची उत्तरं आपल्याकडे काहीच नाही आहेत, त्यामुळे मग ती आता बाजूला जाते. तेच दुसरीकडे आता अर्जुनने सायलीसाठी ज्यूस वगैरे बनवून आणलेला असतो. तिच्यासुद्धा खाण्याची वेळ झालेली असते. तर प्रताप म्हणतात की बघितलं का, झालं चालू आपल्या चिरंजीवांचं, जरा काही सायली इथे आली का पुन्हा त्याचं तेच सगळं काही सुरू होतं. त्याला आता सायलीची काळजी वाटत असते आणि सायलीसाठी आता तो हे सगळं काही करत असतो. त्यानंतर आता सायली आणि अर्जुन ज्या फुलांच्या माळा असतात त्या बनवायला घेतात. तर सायली आणि अर्जुन हे दोघंही जण बनवत असतात. सायलीवरतून तर अर्जुन खालून ती फुलांची माळ पूर्ण करत असतो. तेच आता फुलांची माळ पूर्ण करत असतानाच इकडे ती विचार करत असते आणि मग काय, तिला ज्यूस वगैरे आणून दिलेला असतो, तो प्यायला सांगितलेला असतो अर्जुनने, म्हणून तोपर्यंत तो ती फुलांची माळ ओवत बसलेला असतो. तर त्यावेळेला इकडे मात्र सगळ्यांची धूमधडाक्यात तयारी सुरू असते. तर तेव्हा सायलीचं लक्ष जातं की अर्जुनने नेमकं काय केलेलं आहे. तर आता जेव्हा सायली बघते तेव्हा
सायली म्हणत असते की हे सगळं काय आहे, इकडची ही माय बघा आणि तुम्ही केलेली बघा, कसं केलं आहे हे अर्जुन, तुला तर ना, असंच बोलून आता सायली शांतच बसते. आता अर्जुन असं म्हटल्याबरोबर इकडे अर्जुनला कळतं की सायलीने तन्वी म्हणून त्या पद्धतीने मला अर्जुन अशी हाक मारलेली आहे, पण ह्या घरातल्यांना कोणालाच माहिती नव्हतं. मग आता या सगळ्या काही गोष्टींना सगळीजण ऐकतात तेव्हा अर्जुन अशी हाक तर आपली तन्वी मारायची. आणि आता या सायलीने सुद्धा अर्जुन असं म्हटलं, अरे खरं कदाचित ना तुला काही वेगळं वाटलं आणि सायली कधीच ना अर्जुनला अरेदुरे करत नाही, नेहमीच अहोसहूमध्ये बोलते. मग सगळ्यांनाच हा प्रश्न पडलेला असतो की सायली अचानक असं का बोलली. त्यावर आता सगळ्यांनाच प्रश्न पडलेला असतो आणि सायलीकडे सगळीजणं बघत असतात. तेव्हाच आता सायली म्हणत असते की ते काही नाही, ते सहज बोलून गेले आणि असं बोलून ती आता विषांतर करायचा प्रयत्न करत असते. आणि सगळ्यांचंच लक्ष असतं की सायली अगदीच ना तन्वीप्रमाणे अरे अर्जुन असं म्हटली आणि ते सगळे दिवस त्यांना आठवू लागतात. आता सगळीजण या विषयावर चर्चा करत असतात. तेवढ्यातच दारावर आता सुमन आलेली असते आणि सुमन काकू जेव्हा तिथे येते ना, तेव्हा मात्र आता सगळ्यांना म्हणत असते की हॅलो, मी तुम्हा सगळ्यांसाठी एक सरप्राईज घेऊन आलेली आहे. प्रतिमा त्या कल्पना म्हणत असतात की काय गं सुमन, किती वेळ, आज तर खूप उशीर केलास बघ यायला. अगं हो, उशीर झालाय मला यायला माहिती आहे, पण ते काय आहे ना, तुम्हा सगळ्यांसाठी मी येताना एक सरप्राईज आणलंय, म्हणून मला जरा उशीर झाला यायला, असंही आता ती म्हणत असते. मग काय सरप्राईज आणलंय आम्हाला तरी सांग. मग ते सरप्राईज ती आता विचारत असते. तेवढ्यातच ना ती आता दारावर येऊन उभी असते आणि तिच्या मागोमाग सरप्राईजही हजर असतं. तिचं सरप्राईज म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर तिचा मुलगा राकेश हा पुन्हा एकदा आलेला असतो आणि त्यालाच ती घेऊन आलेली असते अचानकपणे. आणि सुमन आता त्याला जेव्हा सगळ्यांच्या समोर आणते तेव्हा सगळीजणं पाहत राहतात आणि तेव्हाच सगळीजणं म्हणत असतात की काय झालं आहे सुमन काकू. मग आता सुमन म्हणते की 1 मिनटं थांबा आणि असं बोलून ती आता सगळ्यांनाच दारावर बघायला सांगते. तर इकडे बुके आणि गिफ्ट वगैरे घेऊन ना तो आलेला असतो आणि जेव्हा तो येतो तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरचा बुके जेव्हा तो बाजूला करतो तेव्हा सगळीजणं त्याच्याकडे पाहत राहतात. आणि राकेश तू आलायस तर, अरे आम्ही तर किती आनंदात आहोत, बरं झालं बाबा तू आलास, ते मी तर विचारही केला नव्हता. एवढं बोलून आता सगळीजणं खुश असतात, सगळ्यांनाच आनंद झालेला असतो आणि त्यामुळे सगळीजणं दारावर आलेल्या या राकेशला पाहतात आणि खूप जास्त खुश झालेले असतात. आणि राकेशला म्हणत असतात की अरे चा तू आलायस तर, अरे तू आलायस ना, आम्हाला आनंद झाला. आणि हे US रिटर्न कसं काय आलास, कधी आलास, असं बोलून सगळीजणं त्याला प्रश्न विचारू लागतात. तेव्हाच तो सांगत असतो की मी आता सहज आलो, म्हटलं जरा भेटून यावं आपल्या कुटुंबियांना म्हणून आलो होतो. बाकी काय म्हणतोस, बाकी ठीक आहे ना, ओके आहे ना सगळं काही, असं देखील आता त्याला विचारलं जातं. तेव्हा तो म्हणत असतो की ऑल ओके आहे, नका काळजी करू. आणि असं बोलून तो आता सगळ्यांना सावरून घेत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळतं की राकेश सांगत असतो की हो, मी आता सगळ्यांसाठी म्हटलं की जाऊया, सरप्राईज देऊया. मग बाकी कसं आहे, मग आता पुन्हा USला जाणार वगैरे नाही आहेस ना, असंही आता त्याला विचारलं जातं. मग तो म्हणत असतो की नाही. तेव्हा अस्मिता म्हणत असते की चला, अस्मितचा अजून एक मामा आलाय, सो हॅपी. आणि त्यानंतर आता इकडे जो राकेश असतो तो मनातल्या मनात म्हणत असतो यांना कुठे माहिती आहे की काय काय होणार आहे ते, खरंच ना. आणि या सगळ्या काही गोष्टी जेव्हा आता बोलून दाखवल्या जातात तेव्हा मात्र आता राकेश ना मनातल्या मनात बोलत असतो की तुम्हा लोकांना मी आलेल्याचा आनंद झाला आहे, पण तुम्हा लोकांना माहीत नाही आहे की तुमच्या आयुष्यात मी कसं विघ्न आणणार आहे ते. इकडे आता चैतन्य, त्याचबरोबर अश्विन, अर्जुन सगळीजणं राकेशचं स्वागत करत असतात. तर प्रतिमा आत्या आता राकेशला विचारतात काय रे, तू मला ओळखलंस का. त्यावर प्रतिमा आत्यांना राकेश म्हणत असतो की हो मग प्रतिमा आत्या, ओळखलं ना, काय ना, लहानपणापासून मी तुझा फोटो बघत आलो होतो आणि आज साक्षात तू समोर आहेस, तुला भेटून खरंच आनंद झाला, असंही आता तो तोंड देखलं बोलायचं ना म्हणून बोलत असतो. तेच आता त्याला सांगितलं जातं की चल. तो सगळ्यांसमोर येतो आणि पहिल्यांदा येऊन ना अर्जुनला बुके देतो आणि अर्जुनला म्हणत असतो की हे घे, माझ्याकडनं तुम्हाला तुमचं हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन, असं बोलून त्यांना आता तो बुके वगैरे देतो. सायली त्याच्याकडे पाहत राहते आणि त्याचबरोबर आता तो बुके ना त्याने अस्मितालाही दिलेला असतो, कारण अस्मिताकडे सुद्धा गुड न्यूज असते. मग सायली जी आहे ती खूप जास्त खुश असते, कारण राकेशही पुन्हा आलाय, त्यामुळे घरात वातावरण खूप छान असतं. अर्जुनही आता त्याला म्हणत असतो की आता पुन्हा USला जायचा निर्णय
निर्णय आहे की इथेच? मग तो म्हणतो की नाही, सध्या तरी इथलाच प्लॅनिंग आहे, पनवेलमध्ये बघतोय जरा काही कामं आहेत ती जरा मार्गी लावणार आहे, असंही तो आता म्हणत असतो. मग आता राकेश आल्यामुळे सुमनही खूप जास्त खुश असते, कारण राकेशच्या येण्याकडे तिचे डोळे लागलेले असतात आणि अचानकपणे तो आल्या असल्यामुळे तिलाही आनंद झालेला असतो. तर आता राकेश सगळ्यांनाच गिफ्ट घेऊन नाही येत, फक्त त्याने सायलीला गिफ्ट आणलेलं असतं आणि तो सायलीला म्हणतो की मला कळलं की तुमच्याकडे गुड न्यूज आहे, मग कसं रिकाम्या हाती कसं यायचं, आणि म्हणून सायली वहिनी हे खास तुझ्यासाठी, असं बोलून आता तो सायलीला सुद्धा गिफ्ट देतो. सायली खूप जास्त खुश होते. त्यानंतर तो म्हणतो की अरे मलाही सांगा, काही कामं करायची आहे तर मीही करतो. पण प्रताप त्याला म्हणतात की नाही, तू काम वगैरे करू नकोस, तू इथे ये, आपण बोलूया, जरा गप्पा मारूया, असं बोलून त्याला साईडला बोलवलेलं असतं. इथे आता सगळी तयारी झालेली असते. अर्जुनला घाई झालेली असते. कधी एकदा सायली खाली येते, ते सायलीला खूप छान असं तयार केलेलं असतं आणि सगळीजणं सायलीला आता खाली घेऊन येत असतात. कल्पना त्याचसोबत प्रतिमा यांनी छान असं सायलीला रेडी केलेलं असतं आणि सायलीने खूप सुंदरशी साडी नेसलेली असते, त्यावर गजरेसुद्धा माळलेले असतात. आणि जेव्हा सायली आता खूप सुंदर दिसत असते तेव्हा मात्र सायलीचं सौंदर्य बघून ना कल्पनासुद्धा खूप जास्त खुश होते आणि कल्पना तिचं कौतुक करत असते. कल्पना म्हणत असते की सायली, खरंच खूप सुंदर दिसतेस, तुझ्या चेहऱ्यावर ते तेज आलेलं आहे. प्रतिमासुद्धा तिला जवळून पाहत असते. तर तेवढ्यातच ना आता सायली पुढे जाते, तर पूर्णा आजीसुद्धा तिथेच बसलेल्या असतात. पूर्णा आजीसुद्धा सायलीचं सौंदर्य निहाळत असतात. पूर्णा आजी आता सायलीची नजर काढतात आणि सायलीच्या कानाच्या मागे काजळाचा तीट लावतात आणि म्हणत असतात की खरंच खूप सुंदर दिसतेस तू आणि तुझं हे सौंदर्य अगदीच खुलून आलंय. आता आपण चोरोटीच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. राकेशला मात्र हे सगळं बघून ना हसू येत असतं. तो म्हणत असतो, घ्या घ्या, आनंद साजरा करून घ्या, पण थोडे दिवसांसाठी. तुमचा आनंद कसा मी विस्कळीत आणतो ना ते बघत बसा, असंही काहीसं तो मनात बोलत असतो. तेच आता नागराजला भेटायला सचिन आलेला असतो. तर नागराजने सांगितलेलं असतं, आता माझा मुलगा परत आलाय. हो हो, तुमचा मुलगा मला भेटला. त्याने सचिनने ह्या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या असतात राकेशबद्दल आणि त्याच्याबद्दल मला खूप जास्त एकदम भारी वाटते, कारण तो ना तुम्हाला नक्कीच सोडवेल इथून. कारण आजकाल ना अण्णांचा काही भरोसा सांगता येत नाही आहे. अण्णा त्या भोंदूबाबाच्या मागे इतके लागलेत ना की सगळं काही ते विसरून बसले आहेत, असं देखील सचिन आता म्हणत असतो. सचिन जेव्हा हे सगळं काही बोलतो तेव्हा मात्र त्याचे ना 4 दिवसाचे नाटक आहेत, मला माहिती आहे, बघूया तो कधी सुधारतो. पण तो कधी सुधारतो या भरोशावर मी ठरवलं होतं की राहायचंच नाही आणि म्हणूनच तर मग मी माझ्या मुलाला US वरून बोलवून घेतलं. कारण आज माझ्यावर जी वेळ आलेली आहे ना त्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर साक्षात ना हाच जबाबदार आहे आणि हे सुभेदार कुटुंब यांना तर उद्ध्वस्त केल्याशिवाय मी शांत बसणार नाही, असंही आता म्हटलेलं असतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा सचिन म्हणत असतो की पण तुम्ही त्याला बोलवलं तरी कसं? मग आता सचिनला ही सगळी स्टोरी नागराज सांगायला सुरुवात करतो. नागराज सांगत असतो की इथे जेव्हा मी जेलमध्ये होतो तेव्हा मध्यंतरी मला खूप जास्त मारलं गेलं होतं, माझ्यावर हल्ला झाला होता. तेव्हा मी माझ्या मुलाला म्हणजेच माझ्या राकेशला फोन करून सांगितलं. राकेश तातडीने US वरनं आला आणि त्याने मला येऊन भेट घेतली. जेव्हा तो मला भेटायला आला तेव्हा त्याला माझी अवस्था दिसली. माझी अवस्था एकदमच बेकार झाली होती. मला स्वतःच्या पायावर सुद्धा चालता येत नव्हतं, कारण इथे असताना कैदींनी माझी बेकार अवस्था केली होती आणि माझी अवस्था बघून त्यालाही दया येत होती. तो आता मला विचारत होता की बाबा काय झालं आहे? तेव्हा मी त्याला सांगितलं की माझ्या इकडे असणाऱ्या कैद्यांनी माझी अवस्था केलेली आहे. तेव्हा त्यालाही माझ्याबद्दल वाईट वाटत होतं आणि तेव्हाच ना हे सगळं काही सुभेदारांमुळे माझे हाल झालेत हे मी त्याला सांगितलेलं आहे. त्यामुळे आता तुम्हाला आधी डॉक्टरांकडे घेऊन जायची गरज आहे, असं देखील आता म्हटलं जातं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी बोलल्या जातात ना तेव्हा मात्र मुद्दामूनच ना रडून रडून आता दाखवलेलं असतं आणि त्याचं रडणं बघूनच ना इकडे असणाऱ्या राकेशला दया येते. राकेश आता पाहत राहतो आणि म्हणत असतो की बाबा तुम्ही काळजी करू नका, तुम्हाला आधी हॉस्पिटलमध्ये नेण्याची गरज आहे किंवा डॉक्टरांना इथे आपण अरेंज करूया. तिथे असणाऱ्या हवालदारला त्यांनी सांगितलेलं असतं की पटकन डॉक्टरांना बोलवून घ्या, काही झालं तरी माझ्या वडिलांवर ट्रीटमेंट व्हायला हवी, असं देखील त्याने तिथे असणाऱ्या हवालदारला सांगितलेलं असतं. पण तेव्हाच ना तिथे जेव्हा नागराज असतो त्याने सांगितलेलं असतं की ही जी माझी अवस्था आहे ना त्याला सर्वस्वी जबाबदार हे सुभेदार आहेत. या सुभेदारांनी माझे हे हाल केलेत. मी तर तुला एवढंच सांगतो की त्या सुभेदारांना असं सहजासहजी सोडायचं नाही, या सगळ्याचा बदला घ्यायचा, असंही आता नागराज याने सांगितलेलं असतं. आणि नागराज जेव्हा या सगळ्या काही गोष्टी सांगतो ना तेव्हा मात्र आता इथे असणारा हा जो राकेश असतो तो बोलत असतो, तुम्ही काळजी करू नका, तुमच्या या सगळ्या गोष्टीचा बदला घेईन मी, मला फक्त थोडा वेळ द्या. नाही ना या सुभेदारांना आयुष्यातनं उठवून
ठेवलं तेव्हा बोला. मग आता मुद्दामूनच ना त्या राकेशला फोन करून US ना खास नागराजने बोलवून घेतलेलं असतं आणि त्याला माहिती की त्याचा मुलगा जो आहे तो खूप मोठा प्रख्यात वकील झालेला आहे. US ना त्याने डिग्री पूर्ण केली म्हटल्यावर त्याचं आता व्यवस्थित शिक्षण पूर्ण झालं आहे आणि तो नक्कीच आपल्याला सोडवेल या आशेनेच त्यांनी बोलवलेलं होतं. आणि जेव्हा या सगळ्या काही गोष्टी होतात, या सगळ्या काही गोष्टींची स्टोरी जी आहे ती सचिनला खरं तर इकडे असणारा नागराज सांगत असतो. आणि नागराज जेव्हा या गोष्टी सांगतो तेव्हा सचिनही विचार करतो. इकडे आता या चोरोटीचा कार्यक्रम सुरू होतो. सगळ्यात आधी कल्पना पुढे येते आणि कल्पना सायलीची ओटी वगैरे भरते. सायलीची ओटी भरत असताना सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो, कारण आज सायली म्हणून तिचे लाड होत होते. तन्वी म्हणून जेव्हा ह्या सगळ्यांना समजेल तेव्हा माझे किती सगळीजणं लाड करतील ना, असाही विचार ना मनामध्ये ती करत असते. आता कल्पना सगळ्यात आधी ओटी वगैरे भरते. कल्पना तिला आता छान ओटीवर भरून झाल्यानंतर कल्पनाची ओटी भरून झाल्यावर तिथे आता प्रतिमा येते आणि प्रतिमाला दुसरा मान दिला जातो. प्रतिमा ही अगदी आईप्रमाणे तिची ओटी वगैरे भरते आणि तिचं अगदीच ना तोंड वगैरे गोड केलं जातं. आता प्रतिमाची सुद्धा ओटी भरण्याचा कार्यक्रम सुरू असतो. या सगळ्यामध्ये पुरुष मंडळी शांतपणे बघत असतात की नेमका कार्यक्रम कसा रंगला आहे ते. प्रतिमा आता सायलीची ओटी वगैरे भरतात. त्यानंतर आता सुमनला सुद्धा सांगितलं जातं की सुमन आता तू सुद्धा ये ना, तू ही ओटी भरून घे. कसं 5 बायकांनी ओटी भरली की बरं ना. मग आता एक एक करून प्रत्येकजणी पुढे येऊन सायलीची चोरोटी भरत असतात. प्रतिमा आता झाल्यानंतर सुमन काकू झाल्यानंतर आता इथे म्हणजे अस्मितासुद्धा सवासीन आहे. त्यामुळे आता 4 बायका झालेल्या असतात, तर 5वी बायकोसुद्धा हवी असते आणि त्यामुळे आता विमलला सुद्धा या सगळ्याचा मान दिला जातो. विमललाही आता पुढे बोलवलं जातं. विमललाही सांगितलं जातं की अरे तूही ये ना, म्हणजे सगळ्या सवासनी होतील पूर्ण, असं बोलून आता तिलाही बोलवलं जातं. इकडे अर्जुन मात्र सायलीसाठी खूप जास्त हॅप्पी असतो, कारण सायलीच्या चेहऱ्यावरचं ते हसू त्यामुळे अर्जुनची सुद्धा कळी खुललेली असते. त्यालाही एकदम भारी वाटतं की सायलीचे इतके सगळे लाड होत आहेत. प्रत्येकाने येताना सायलीसाठी गिफ्टही आणलेलं असतं, जे की सायलीला प्रत्येकाचं गिफ्ट आवडतं, पण पूर्णाजीने दिलेलं गिफ्ट हे तिच्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट होतं. तर इकडे पुढे येऊन आता अस्मितासुद्धा ओटी वगैरे भरते आणि अस्मिताने ओटी भरून झाल्यानंतर इकडे आता या सगळ्या काही गोष्टी होत असतात आणि तेव्हाच ना प्रत्येकजण खुश असतं. मग इथे पुरुष मंडळी जे असतात त्यांचं काही काम नसलं तरीसुद्धा या कार्यक्रमामध्ये ते आलेले असतात आणि त्यांनी खास करून सायलीसाठी सुद्धा भेटवस्तू आणलेल्या असतात. म्हणजे अश्विन असू दे, चैतन्य असू दे, प्रत्येकाने म्हणजे चोरोटीला रिकामी जायचं नाही हे असं काहीसं त्यांना आता कळलेलं होतं. आणि त्यामुळेच आता इकडे सायली जी आहे ती बसलेली असताना विमलसुद्धा येते आणि विमलने सुद्धा तिचं औक्षण वगैरे करून तिची आता ओटी वगैरे भरून घेतलेली असते. त्यामुळे सायली ही खूप जास्त खुश असते. तर हा सगळा कार्यक्रम खूप छान पद्धतीने रंगलेला असतो. आता प्रत्येकाची ओटी वगैरे भरून झाल्यानंतर प्रत्येकजण सायलीकडे एक जण जातात आणि सायलीचं अभिनंदन करतात. पहिल्यांदा अश्विन, त्यानंतर चैतन्य आणि ते गिफ्टसुद्धा ते लोक घेऊन येतात. तर इकडे मात्र आता सचिन जो आहे तो नागराजसोबत बोलत असतो. सचिन नागराजला म्हणत असतो की खरं तर ना महिपतवर आधी माझा विश्वास होता, अण्णा काहीतरी करतील, पण आता अण्णांवर विश्वास राहिलेला नाही आहे, कारण अण्णांचं सारखं तेच चाललं आहे, फक्त जप 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 त्या भोंदू बाबाचा. काय करून मिळणार आहे एवढं सगळं काय माहिती. तर नागराज म्हणतो की त्याच्या भरोशा राहायचं नाही, तो 4 दिवसात बदललेलंही, पण तरीसुद्धा आता तू आणि त्यासोबत माझा राकेश मिळून दोघांनी ना काहीतरी करा आणि त्या सुभेदारांना नेस्तनाबूत करा. त्या सुभेदारांना सुखानं जगू द्यायचं नाही, हे सुद्धा आता पुन्हा एकदा इथे असणाऱ्या नागराजने स्पष्टपणे सांगितलेलं असतं. नागराज जेव्हा सचिनला या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा सचिन जो आहे तो आता विचार करू लागतो. सचिन म्हणत असतो की माझ्याकडे सुद्धा एक मोठा बॉम्ब आहे. कशाबद्दल बोलतोय, मग कधी फोडणारेच बॉम्ब, मुहूर्त बघतोयस का सुभेदार म्हणून बॉम्ब फोडायचा. तेव्हाच ना इकडे असणाऱ्या नागराजला सचिन म्हणत असतो की नाही, मुहूर्त तर बघत नाही आहे, पण माझे प्रयत्न जे आहेत ते सुरू आहेत. प्रयत्न तर मी करत राहणारच आहे, काही झालं तरीसुद्धा ते प्रयत्न मी काही थांबवणार नाही आहे, असंही आता बोललं जातं. तेव्हाच ना नेमकं काय आहे तुझ्याकडे ते गुपित तरी मला सांग, असंही नागराज जे आहेत ते आता इकडे असणाऱ्या या सचिनला बोलत असतात. आणि सचिनला जेव्हा हे सगळं काही ते बोलतात ना तेव्हा सचिन म्हणतो की सांगतो ना. मग आता सचिनना जे प्रियाचं गुपित असतं, प्रिया प्रेग्नंट आहे आणि हे सुभेदारांसाठी एक मोठं जे काही घबाड आहे ते आहे आणि तेच आता तो सांगायला चाललेला असतो. इकडे आता सायलीच्या चोरोटीचा कार्यक्रम संपन्न होतो, पण त्यावेळेला सगळ्यांनी एक एक करून जे काही गिफ्ट्स आणलेले असतात सायलीला, म्हणजेच प्रतिमाने, त्यासोबत कल्पना, प्रताप यांनी आणि
आणि त्याचसोबत अस्मिता प्रत्येकाने जे जे काही गिफ्ट्स आणलेलं असतं ते गिफ्ट द्यायला सगळीजणं पुढे जातात आणि त्याचसोबत ते आता सगळीजणं इकडे असणाऱ्या सायलीचं कौतुकही करत असतात आणि अभिनंदनही करत असतात. त्यामुळे अर्जुनचं लक्ष सायलीकडे असतं आणि तो सायलीकडे एकटक पाहत राहतो आणि तो विचार करतो की खरंच ना आज बायको इतके आनंदात आहेत आणि आज बायकोचे इतके लाड करतात सायली असूनसुद्धा. आणि जेव्हा या सगळ्यांना जेव्हा त्यांना कळेल की ही त्यांची सून आणि त्यांचीच लेक आहे तेव्हा त्यांना किती आनंद होईल ना. हा आनंद शब्दात व्यक्त करणारा नसेल, म्हणजे त्यांना हेही माहिती नसेल की ही त्यांची तन्वी आहे, पण जेव्हा समजेल तेव्हा खूप जास्त आनंदाचा दिवस असेल या घरासाठी, असाही विचार ना आता अर्जुन करत असतो. अर्जुन एकटक सायलीकडे पाहत असतो. सायलीच्या चेहऱ्यावरचा हसू आज त्याचा चेहरा उजळून टाकत असतो. तर पुढील भागातमध्ये पाहायला मिळतं की इकडे नागराजला सगळ्या काही गोष्टी सचिनने सांगितलेल्या असतात आणि त्यामुळेच आता हे सगळं काही गबाड हाती लागल्यामुळे नागराजही खुश असतो. नागराज आता म्हणत असतो की दोघांनी आता कामाला लागला. त्यावेळेला राकेशला कॉल करून दिलेला असतो सचिनने. दुसरीकडे आता सायलीने अर्जुनकडे हट्ट धरलेला असतो की प्रियाला माहिती असणार आहे मी तन्वी आहे, मी तिलाच विचारायला जाते. मग अर्जुन तिला थांबवत असतो कारण तिला माहिती आहे की ती जर गेली तर ती प्रेग्नंट आहे ही गोष्ट कळेल, म्हणून अर्जुन थांबवायचा प्रयत्न करतो. तेच राकेशने आता सायलीचा जीव घ्यायचा प्रयत्न करायचा ठरवलेलं असतं. तो बाहेरचे CCTV बंद करतो आणि त्याच्या हातात सुरा असतो आणि तोंडावर मास्क वगैरे लावलेलं असतं. आता नेमकं काय होतं हे मालिकेच्या पुढील भागातच कळेल. चला तर मग चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका.